किंवा अनुचित प्रकार जे गावामध्ये होऊ लागला आहे. आज मुलीची छेडछाड आहे. आज टी व्ही सारख्या एरियामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण 60 ते 70 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि पोलिसांमध्ये पोलीस आहेत 30 ते 32. आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ अवैध दारू विक्री असेल किंवा अवैध असे असणारे सगळे जे विषय आहेत त्या संदर्भात एकत्र येऊन पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे. निवेदन देण्याचा भाग असा की बऱ्याच वेळेला शासन किंवा प्रशासन कमी पडतं त्यावेळेला आंदोलनी जनतेला हातात घ्यावं लागतं आणि तशी परिस्थिती आज मुरुडमध्ये उद्भवलेली आहे. याचं कारण काय, बऱ्याच विरोधाभासाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असं आहे की पोलीस प्रशासन त्यांनी केलेल्या कारवाया दाखवतोय, तेही बरोबर आहे, तेही नाकारता येत नाही. परंतु ग्रामस्थ म्हणून, नागरिक म्हणून प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते उद्योगधंदे आपल्याला चालू दिसतात. आपले व्यवसाय सोडून आता दारूवर लक्ष ठेवत आपण किती दिवस बसणार? हे कुठं तर पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत असणारी LCB यांची मदत घेऊन या कारवाया करणं, गाव वस्तीमध्ये असणारे दारूचे ठेके आहेत, दारू विक्री करणारे लोक आहेत, त्यांना बाहेर घेऊन जाणं, हे आपण गाव ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी मिळून एका घराच्या ठिकाणी वास्तव्याला त्यांना नोटीस देणार आहेत की तुम्ही इथं वास्तव्य करायला जागा दिल्या, तिथं दारू विक्री करायची नाही. याच्यासाठी जे काही शासनाचे नियम असतील त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास करून त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हे सुद्धा आता आम्ही बघणार आहे. त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आपल्याला बसून लोकांचा रोष आहे आणि म्हणून ह्याच्यावरती कारवाई होणार नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, आता गावाचं निवेदन देण्यासाठी आपण गावामध्ये अनाऊन्समेंट विक्री करणाऱ्याला गावानं निवडून दिले, हे दुर्दैवच म्हणायची वेळ आली आमच्यावर सुद्धा. आता ह्या काही गोष्टी आहेत, अशा गोष्टींना आपण आळा घालू, प्राथमिकता ह्याच करणार आहोत. ग्रामपंचायत हे नेहमी अवैध धंद्याच्या विरोधात उभे राहिलेले आहे. ज्यावेळी लोकांनी आपल्याला दारू असेल, मटका असेल किंवा गुटखा असेल हे धंदे निदर्शनास आणून दिले, त्यावेळेस ग्रामपंचायतने ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन आपण कालच्या विशेष ग्रामसभेत सुद्धा दारूबंदीचा अवैध धंदे बंद करण्यासाठीचा ठराव पूर्णपणे लोकांच्या सहमतीने आपण घेतलेला आहे आणि तूर्त त्याच्यात कारवाई म्हणून आपण पोलीस स्टेशनला सुद्धा मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की आम्ही पूर्ण तंबी दिली होती की बाबा तुम्ही यामध्ये समाजकार्य बघून करा. तर त्यावेळेस पण अपेक्षित रिझल्ट आलेले नाहीत, पोलीस स्टेशन कारवाई केल्यासारखं दाखवतंय. पण आज लोकांमध्ये असं दिसतंय की यामध्ये कारवाई झाली नाही असं एक लोकांचं मत आहे. त्यामुळं पोलीस स्टेशनने पुन्हा या गोष्टीला गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि यानंतर जे कोणी गुन्हेगार आहेत यामध्ये ज्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल झालेले आहेत, रिपीट ज्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा विशेष ग्रामसभेत अशी काही तरतूद करता येते काय, ज्यांच्यावर पुन्हा गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचा आपण ग्रामपंचायतचा आर्ट कॅन्सल करता येतो का तर त्यांना इथून गावातून आपण कुठेतरी बाहेर हाकलण्यामध्ये आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर मान्य तहसीलदार यांना बोलून त्यांच्या सातबाऱ्यावर जे आपण प्लॉट घेतो, जे सातबाऱ्यावर नोंद होतात, ग्रामपंचायतच्या आटला नोंद होतात, ते कसे कॅन्सल करता येईल. कारण यांना मुळासकट उठवल्याशिवाय हे बंद होणार नाही. हे जर रोज असंच जर इथं आपण गुन्हे दाखल करत राहिलो, ते दारू विकत राहतील, यामधून काहीच होणार नाही. त्यामुळं यांना मुळासकट काढण्यासाठी ज्या गोष्टी करता येतील ते ग्रामपंचायत म्हणून आम्ही करू. आज मुरुड कृती समितीच्या वतीनं या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुरुड पोलीस स्टेशन या ठिकाणी मुरुडमधील अवैध धंदे बंद करण्याच्या निषेधार्थ मोर्चा आलेला आहे. तर मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की गेली 2012 पासून आज 2026पर्यंत ज्या वेळेला मी तंटामुक्त अध्यक्ष झालो आणि माझ्या अगोदर आमचे बाळासाहेब पाटील तंटामुक्त अध्यक्ष होते, आम्ही त्या काळामध्ये या दारूवर इतकी चरब बसवली होती आणि जवळपास दारूचा नायनाटच केला होता. 100% अवैध धंदे बंद करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. पण त्या प्रयत्नाला कुठंतरी आम्हाला थोडं यश कमी पडलं असेल. पण आज ज्या वेळेला ही मुरुड कृती समिती तयार झाली, या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की ते आमच्या जुन्या कामाला, पाटलाच्या आमच्या जुन्या कामाला या युवकांनी उजाळा दिलेला आहे आणि या कामामध्ये आम्ही झुकून देऊन काम करू. आज आपण या ठिकाणी निवेदन दिलंय आणि 2-4 जणांनी सांगितलंय, आपले म्हणणं मांडलंय की दारूबंदी
त्यामध्ये हा विषय मांडण्यात आला होता आणि सर्वानुमते गावामध्ये हे सर्व व्यवसाय बंद व्हावे अशी सर्व जनसामान्यांची अपेक्षा होती. त्या हिशोबानं पत्रव्यवहारही आधी जे काही पोलीस स्टेशनला करावायचा होता तो अपूर्ण होता. आज एक कृती समिती गठीत झाली आहे गावाच्या. सर्व खास करून युवकांचा आभार या ठिकाणी की नवयुवक जे आहेत, जे 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत जे आहेत, त्या सर्व नवयुवकांना ही कृती समिती तयार केलेली आहे. आणि ह्या कृती समितीने जो प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी हे अवैध व्यवसाय चालू आहे त्यासाठीचे व्हिडिओ क्लिप काढलेले आहेत आणि ते एकदम पोटेन्शियली ते कार्य करत आहेत. यामध्ये आज सगळ्यात जमेची बाजू अजून काय दिसून आली तर पोलीस प्रशासनानेही फार पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी इनिशिएशन घेतलेलं आहे. पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत आपल्याला टक्केवारी सगळी सांगितलेली आहे की आपण आपल्या गावासाठी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्यासाठी काय काय कारवाई केलेली आहे. ह्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली ती म्हणजे की कायद्याच्या बऱ्याच लूपहोल्स असतात. त्या लूपहोल्सचा फायदा घेऊन हे व्यवसाय अजूनही चालू आहेत. त्यासाठी मला असं वाटतं की आता प्रशासनाच्या बरोबर गाव उभा राहील आणि गाव मिळून प्रशासनाला मदत करेल आणि हे जे काही लूपहोल्स आहेत ते बुजवून टाकून एकदाची काकासाहेबांची जी इच्छा होती, काकासाहेबांचं जे गाव आहे ज्या गावामध्ये आजही दारूचं लायसन दिलं जात नाही. सर, या ठिकाणी मुरुडकरांनी अवैध धंद्याबद्दल आज मुरुड पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे आणि अवैध धंदे बंद व्हावेत. यात गुटखा असेल सर, मटका असेल, दारू असेल, आणखीन अवैध धंद्याबद्दल जे मुरुडकरांनी निवेदन दिले सर, या निवेदनाबद्दल आपण काय सांगाल आणि खरोखरच मुरुडमध्ये असे अवैध धंदे चालतात का आणि यावर आपलं मुरुड पोलीस स्टेशनचं काही दुर्लक्ष होतंय का, काय सांगाल सर? यापूर्वी कारवाई केली आहे. अवैधपणे दारू विकणारे या वर्षभरामध्ये जवळपास 166 कारवाई केल्या आहेत. त्यामध्ये 58 जे रिपीटेड कारवाई करणारे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे 93 या कलमांमुळे त्यांची प्रतिबंधक कारवाईची अहवाल आम्ही SD मॅडमकडे पाठवले आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडून 5 लाख रुपयेपर्यंतचे बंधपत्र लिहून घेतलेले आहेत. कारवाई झाली तरी त्याच धंद्यावर अवलंबून आहेत किंवा तेच धंदे करतात, त्यांच्यावर काही तडीपारीची वगैरे काही कारवाई करण्याचा काही विचार आहे? रिपीटेड जे आहेत त्यांच्यावर हीच आता आपल्याला आम्ही सांगितलं की मुंबई पोलीस कायद्याची प्रतिबंधक कारवाई आहे. 93चे प्रस्ताव पाठवले आहेत आणि ज्या लोकांना गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षा झाली आहे त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 57 प्रमाणे त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव आणि वरिष्ठांना पाठवले आहेत. सर, त्याचबरोबर वर्षभरामध्ये आम्ही जे अवैध जुगार आहेत त्याचे 50 गुन्हे, त्यामध्ये 86 आरोपी आहेत आणि अवैध दारू विक्री जे आहेत त्याचे 166 गुन्हे असे दाखल केले आहेत आणि त्या संबंधितावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सर, या